नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। अधिक महिना सुरू आहे आणि 31 मेला आलेले आहे अधिक महिन्यातील पौर्णिमा। पौर्णिमा हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो। तर अधिक महिन्यामध्ये पौर्णिमा हा खूप मोठा दिवस आहे आणि ही पौर्णिमा 30 मेला सकाळी 11:28 मिनिटांनी सुरू होते आणि ती 31 तारखेला दुपारी 2:15 संपते आणि उदय तिथीनुसार 31 तारखेलाच पौर्णिमा ही साजरी करायची असते। म्हणजे जो काही पौर्णिमेचा उपास आहे तर तो आपल्याला 31 तारखेला करायचा असतो। त्यासोबतच या दिवशी काही सेवा आहेत तर त्या आपल्याला दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही करू शकता। तर या अधिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे। तर यामुळे घरातील दरिद्री जाऊन घरामध्ये सुख नांदेल। तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, अधिक महिन्यातील पौर्णिमा ही खूप मोठी पौर्णिमा मानली जाते, खूप मोठा दिवस आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये काही चिन्ह असे आहेत की ज्याला खूप महत्त्व दिले जाते, जे अतिशय शुभ मानले जाते आणि त्यातलंच एक शुभचिन्ह म्हणजे स्वस्तिक। मंगलाचं आणि मांगल्याचं प्रतीक स्वस्तिक आहे आणि आपलं जे काही अस्तित्व आहे ते जागृत ठेवण्यासाठी आपण स्वस्तिक चिन्ह काढत असतो। कोणताही कार्यक्रम असतो, पहिली सुरुवात ही स्वस्तिकनेच होते। तर असंच हे शुभचिन्ह आपल्याला आपल्या घरामध्ये काढायचं आहे। तर कुठे आणि कसं काढायचं, तर बघा, हे तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही हे स्वस्तिक काढले तरीही चालेल। ज्याला 30 तारखेला सत्यनारायण ज्याच्याकडनं झालं नसेल तर त्यांनी 31 तारखेला केलं तरीही चालेल। त्यानंतर स्वस्तिक कुठे काढायचं, तर बघा, स्वस्तिक हे कधीही काढू नये। तर जो केंद्रबिंदू आहे, तर जिथून रेषा सुरू होते तेथेच तुम्हाला केंद्रबिंदूने सुरुवात करायची असते आणि तो काढायचा। तो काढायची ही पद्धत आहे। तिथला जो केंद्रबिंदू आहे त्या केंद्रबिंदूनेच सुरुवात करायची असते आणि आपल्याला आधी वरती रेषा काढायची आहे आणि उजव्या बाजूने सुरुवात करायची असते। जेव्हा तुम्ही स्वस्तिक काढत असतात तेव्हा त्याच्या बाजूने 2 रेषा देखील आपल्याला काढायच्या असतात। तर या काढायला विसरायचं नाही, ज्याला आपण सीमारेषा म्हणत असतो। तर बघा, कुठे कुठे आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे, तर पहिलं स्वस्तिक हे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर काढायचं आहे। तर दरवाजा संपूर्ण साफ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कुंकवाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर त्या स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरं स्वस्तिक येतं ते म्हणजेच आपल्याला किचनमध्ये आपल्याला काढायचं आहे। किचन ओट्याजवळ गॅस आपण ज्या ठिकाणी ठेवतो त्याच्या पाठीमागील जी भिंत असते तर त्या भिंतीवर आपल्याला एक कुंकवानेच स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या देखील स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर देवघराच्या ठिकाणी जी मागील देवघराच्या मागची भिंत असते तर त्या भिंतीवर देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। त्याला देखील हळद कुंकू अक्षता अर्पण करून ओवाळून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या घरामध्ये एखादी अशी जागा असते ज्या ठिकाणी आपण सोन्याच्या वस्तू ठेवतो, तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। त्याला देखील हळद कुंकू अर्पण करून ओवाळून घ्यायचं आहे। तर ही सेवा घरातील कोणीही करू शकतं। घरातील स्त्रीला जर मासिक धर्म असेल तर घरातील पुरुष किंवा मुलं देखील ही सेवा करू शकतं। त्यानंतर आपलं जे कपाट आहे तर त्या ठिकाणी देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। ज्या ठिकाणी आपण आपले पैसे, सोनं नाणं ज्या ठिकाणी ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। ही सेवा करून घरामध्ये सकारात्मकता येते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते। आणि हे करत असताना मनामध्ये आपल्याला बोलायचं आहे की माझ्या वास्तूमध्ये मी स्वस्तिक काढते, माझ्या आयुष्यामध्ये सर्व मंगलमय चालू आहे, असं आपल्या मनामध्ये आपल्याला म्हणायचं आहे। जितक्या सकारात्मकतेने तुम्ही उपाय कराल तितकंच फळ देखील तुम्हाला मिळेल। तर आवर्जून या पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरामध्ये आवर्जून या काही ठिकाणी स्वस्तिक काढा।